कथा शाकंभरी देवीची. शाकंभरी नवरात्र उत्सव. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचं नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासुराने दुष्ट नीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करवण्याचे ठरवले आणि तो तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली. देव, दानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्याच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, सामर्थ्य लोप पावले. देव, दानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. दुर्गासूर उन्मत्त, बेफाम झाला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव, ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रूप होते तिचे! आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ
तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्र अस्त्र बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिलं. दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कुणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट आता नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे सर्वांचे कल्याण हो. एवढं बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. अशी ही शाकंभरी देवीची कथा. शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 7 जानेवारीपासून सुरू होत आहे. याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. या बनशंकरीचे विजापूरतील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. आता बघूया कोण आहे शाकंभरी देवी. शाकंभरी देवीची अजून एक कथा आपण इथे पाहणार आहोत. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला
मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडलं. शाकंभरी नवरात्रोत्सव हा ह्या महिन्यामध्ये येतो. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. भाज्या दान करण्याला या दिवशी जास्त महत्त्व दिलं जातं. आता ही जी शाकंभरी देवीची नवरात्रोत्सव आहे त्या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या पूजेची मांडणी कशी करावी त्याबद्दल आपण पाहणार आहोत. पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चौबाजूने ठेवाव्यात. गंगाजल शिपडून देवीची पूजा करावी. तिच्या प्रसादात खीर, पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला पवित्र अन्न अर्पण करावे आणि त्यानंतर देवीची आरती करावी. ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते? जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. अशी ही शाकंभरी नवरात्रोत्सव